नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, काही व्यक्ती आपल्या घरातील अशा काही गोष्टी इतरांना सांगतात त्या सांगितल्या नाही पाहिजेत. कारण काही व्यक्तींचा स्वभाव असतो, एखाद्याचं वाईट झालं हे ऐकून रडायचं आणि इतरांना हसत हसत सांगायचं, तर काही व्यक्ती आपल्या कमजोरीचा फायदासुद्धा घेण्याची शक्यता असते. तर आपण अशा काही गोष्टी आहेत ज्या इतरांना नाही सांगितल्या पाहिजेत. तर मग चला जाणून घेऊयात कुठल्या आहेत त्या गोष्टी. स्वामी भक्तांनो, आपला अपमान झालेला असेल तर हे कोणालाही सांगू नये. आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात त्यामुळे आपला अपमान होतो. अशा गोष्टी गुप्त ठेवण्याऐवजी जर का तुम्ही त्या इतरांना सांगितल्यात तर लोकांना ते हसण्याचं कारण होईल. ते आपल्यावरच हसतील. तसेच इतरांना आपल्या आयुष्याबद्दल काहीही देणं घेणं नसतं, त्यामुळे त्यांना आपला झालेला अपमान कधीही सांगू नये. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील काही गुप्त गोष्टी कोणालाही सांगू नयेत. आपल्या घरामध्ये जर काही भांडण झालं असेल तर ते भांडण घरामधून बाहेर जाता कामा नये. कारण त्यामुळे तुमच्यामध्ये किंवा मग तुमच्या जवळच्या लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे बाहेरचे लोक करतात. तर काही प्रमाणात हेच लोक जबाबदार असतात आपल्या घरामध्ये फूट पाडण्यासाठी, आणि इतरांना चांगल्या गोष्टी कधीही पचवता येत नाहीत. काही खास लोक त्यासाठीच बनलेले असतात. त्यांचा स्वभावच तसा असतो. आपल्या मनातील दुःख इतरांना कधीही सांगू नका. काही जणांना वाटत असतं आपण आपले छोट्या मोठ्या अडचणी आणि दुःख जर इतरांना सांगितलं तर आपलं मन मोकळं होईल. आपण या छोट्याशा अडचणी आणि दुःख इतरांना सांगितल्यानं आपण आपली अडचण तयार करून बसतो. इतर लोकांना आपल्या कमजोरीबद्दल माहिती मिळून जाते आणि ते लोक त्याचा फायदा घेऊ शकतात. त्यामुळे आपली दुःख ही इतरांना सांगत बसू नका. सांगितल्यानं दुःख कधीही कमी होत नाही, हे लक्षात ठेवा. आता पुढची गोष्ट म्हणजे आपलं झालेलं नुकसान कधीही कोणालाही सांगू नका. बऱ्याच वेळेला आपल्याला अशा अडचणी येतात. कधी कधी व्यवसायात नुकसान होतं, कधी चोरी होते, त्यामुळे आपल्याला गरिबी येऊ शकते. अशा वेळी आपली आर्थिक अडचण इतरांना सांगत बसू नका. त्यामुळे इतर लोक तुम्हाला मदत तर करणार नाहीतच, पण तुम्हाला ते कमी लेखतील. सध्याच्या युगामध्ये ज्याच्याकडे पैसा आहे त्याला हुशार आणि बलवान समजलं जातं. याला सर्वजण भाव देतात. जर पैसा नसेल तर कोणीही मान सन्मान देत नाही. त्यामुळे आपल्याकडे असलेली आर्थिक अडचण कोणालाही सांगू नका. सहजरित्या होणारं हे काम नाही, पण तुम्ही स्वतःच्या मनावरती ताबा ठेवा. त्यानंतर एखाद्या व्यक्तीनं आपल्या वैवाहिक जीवनातील गोष्टी कधीही कोणाशी शेअर करू नयेत. पती पत्नीमधील संभाषण हे स्वतःपुरतंच मर्यादित असावं. विशेषतः जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही छोटं मोठं भांडण होत असेल, काही महत्त्वाच्या खाजगी गोष्टी असतील, काही तुमच्या दोघांमधल्या गोष्टी असतील, तर त्या इतरांना कधीही कळू देऊ नका. त्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा मग तुमच्या घराच्या ठिकाणी तुम्हाला फार मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. प्रत्येक व्यक्तीची काही ना काही कमजोरी असते, मजबुरी असते, आणि तुमची ती कमकुवत बाजू कधीही लोकांसमोर उघडी करू नका. त्यामुळे व्यक्ती इतरांच्या नजरेत कमकुवत बनतो. अशा परिस्थितीमध्ये लोक तुमच्या कमकुवतपणाचा कधीही फायदा घेऊ शकतात. व्यक्तीमध्ये ही नकारात्मक गोष्ट लोक घडवतात आणि हा माणसाचा स्वभाव आहे. त्यामुळे लोक तुम्हाला मदतीला तर येणार नाहीत, पण तुमच्यामध्ये फूट पाडायला, तुमच्या चांगल्या संसारामध्ये काही ना काही वाटोळं करायला लोक नक्की तयार असतात. तर मित्रांनो, हे शब्द जरा थोडेसे कडक वाटत असले तरी ही सत्यता आहे, आणि याचा अनुभव छोट्या मोठ्या प्रमाणात प्रत्येकानं नक्कीच घेतलेला असेल. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.